तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण आपले क्लायंट जे मिस्टर देशपांडे आहेत त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. त्यांनी सुंदर असा प्लॉट घेतला आपल्याकडून जो 4,500 स्क्वेअर फूटचा आहे आणि जवळपास 800 स्क्वेअर फूटचं घर बांधलं आहे त्यांनी. जांभा दगडामध्ये कौलारू घर, जी आपली थीम आहे कोकण ट्रेलची. आणि आता आपण सरांना भेटूया. सर बाहेर रिलॅक्स करतायत हवेमध्ये, छान. तर नमस्कार सर, थँक्यू. जसं मी सांगितलं मिस्टर देशपांडे तर आपले क्लायंट आहेत. सर आपल्या व्ह्युअर्ससाठी थोडीशी माहिती, मी इथून जात होतो बघितलं तुम्हाला, तर एक माहिती हवी तुमच्याकडून की कसं वाटतं तुम्हाला इथे. पहिला प्रश्न. माझं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. अरे वा. कालच डॉक्टरकडे बसायला गेलो होतो. हां हां हां. त्यामुळे तुम्ही कुठं राहता? कोकण ट्रेलला. मग तुम्हाला काय गोळीची गरज नाही म्हणजे. नॉट एक्झॅग्रेटिंग, रिअली आय एम फिलिंग वेल हिअर. इतकं सुंदर आहेच आहे आणि वातावरण खूप प्रसन्न आहे. आता तर अगदी प्रेझेंट आहे. आता जस्ट पाऊस पडलेला आहे, हिरवंगार आहे. आणि ह्या खोल मग नंतर असं वाटलं की आपण नुसता प्लॉट घेऊन ठेवला, पण ही पोरं इथं जंगलात येऊन काम करतात. हे पुण्यात आरामात बसू शकले असं कुठे एअर कंडिशनमध्ये, पण इथे जंगलात येऊन लेबर मिळत नाही, मुश्किल आहे. सगळं सामान पाहावं लागतं आपल्याला. हे कौतुक वाटलं आणि मग त्यांना कौतुकाला आपण थोडासा प्रतिसाद द्यावा आणि मग त्या आनंदात मी घर बांधलं. आणि मग माझ्या मिसेसचा पण ह्यात खूप सहभाग आहे. अच्छा. तिला आवडलं हे. बेसिकली आपण पुण्याचे आहात. मी प्रॉपर मराठवाडा, नांदेड. माझी शेती होती. शेती हा माझ्या पहिल्यापासूनच आवड होती. मग इथं कोकणाचा लुक असावा असं मध्ये हा जो लाल दगड आहे चिरा, त्याला लॅटराईट किंवा जांभा त्याच्यामध्ये बांधकाम सगळ्यांनी केलं. मी तसंच केलं. पण एक चांगली गोष्ट आहे की अतुलनं मला एक चांगलं सहकार्य केलं की हे बांधकाम, मी स्वतः इंजिनियर असल्यामुळं आणि मी हे 3-4 वर्षात सगळ्या लोकांचं बांधकाम पाहत मला जाणवलं की आपण पण करू शकतो. पण हे पूर्ण बांधकाम मीच केलं. आताचा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा? आता सुंदर आहे. आता काय माहिती का, जवळपास 70-80 बंगले झालेले आहेत. जवळपास रोजच 8-10 फॅमिली इथे असतात. बरोबर. आणि बहुतेक रिटायर्ड लोक आहेत आणि त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो. सगळं संध्याकाळी मॉर्निंग वॉकला इथे येतात, क्लबहाऊसला भेटतात. आपण जे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये असं मस्त निवांत बाहेर बसू शकतो नसतो. पण मे मध्ये मी सकाळी 6 ते 10 इथं बसतो. अच्छा. त्या वरंड्यामध्ये मी माझी पत्नी. संध्याकाळी 6 किंवा 4 वाजल्यापासून आम्ही बसू शकतो. इथं आपण बसू शकतो नसतो पुण्यामध्ये. एक्झॅक्टली. फ्लॅट संस्कृतीमध्ये. आणि म्हणजे तुम्हाला इथे लोक आहेत तर त्यांची कंपनी मिळते तुम्हाला, आयसोलेटेड काही वाटत नाही. आणि फिलिंग सेफ काय माहिती आहे की इथं आम्ही ज्या वेळेस येतो त्यावेळेस मूलभूत काय असते की पाणी पुरवठा. बरोबर. तो निलेश टेक्स केअर. आपण त्यांना आधीच सांगितलं की ते सगळं घर साफ करून ठेवतात आणि तुमची पाण्याची टाकी भरलेली असते. इथे स्वतंत्र डेडिकेटेड माणूस आहे, तो रोज चेक करतो पाणी आहे की नाही. नंतर वीज पुरवठा, इथं आता MSCचा आलाय. मी तर स्वतः सोलार करून घेतलेलं आहे, इन्व्हर्टर बसवलेलं आहे. ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर माणसाला काही काळजी वाटत नाही की आपल्याला वीज पुरवठा आहे आणि आता आम्ही वायफाय बसवून घेतलेला आहे. त्याच्यामुळे प्रश्न भेटलेला. आता तुम्ही इथे किती दिवस राहता आले? आता हळूहळू आमचा मुक्काम वाढत चालला. मी जानेवारीमध्ये जवळपास 20 दिवस होतो. फेब्रुवारीमध्ये 20 दिवस होते काम चालू असताना. आणि आता मी आणि माझी पत्नी साधारणतः आणखी महिनाभर राहणार आहोत. मग पुन्हा थोडं आमचं पुण्यातले काम झाले की परत येणार. जुलै व्हेरी मच कम्फर्टेबल. आम्ही मॅक्झिमम इथेच राहायचा प्रयत्न चालू आहे आमचा. मग त्या दिवशी आमची सोयी करून घेणं चालू आहे आमच्या ठिकाणी. ग्रेट. बरं वाटलं मला. थँक्स. मी स्टार्टिंगला परिचय दिला तुमचा, मिस्टर देशपांडे म्हणून. स्टार्टिंगला मी श्रीनिवास देशपांडे, रिटायर्ड इंजिनियर. आणि निसर्गाची आवड आहे, इनोव्हेशन्सची आवड आहे. हे सगळं करायला वेळ मिळतो. आणि तुम्ही सॅटिस्फाईड आहात कोकण ट्रेल? इथं मस्त गाणे म्हणता येतात, कविता करता येतात, सगळं निवांत तिथं काय पाहिजे. छान. तिथे लॅपटॉप घेऊन आम्ही टाईप करत असतो. आता बघा सुंदर अशी हवा सुटलेली आहे. मस्त. बरोबर. चला, थँक्यू मिस्टर देशपांडे सर, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल.